नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या एज्युकेशन चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्मार्ट एज्युकेशन. अँड टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट आवर न्यू पोएम, सेकंड पोएम ऑफ 12th सिलेबस, इंडियन वीवर्स, रिटन बाय सरोजिनी नायडू, द नाइटिंगेल ऑफ इंडिया. भारताची गानकोकिळा असा ज्यांचा नावलौकिक आहे अशा सरोजिनी नायडू यांची पोएम आपण आज अभ्यासणार आहोत. तर कोण होत्या ह्या सरोजिनी नायडू? सरोजिनी नायडू वॉज बोर्न ऑन 1879 अँड डेथ ऑन 1949. was a political activist, feminist, and the first Indian woman who became the president of Indian National Congress. तर सरोजिनी नायडू ह्या राजकारणी चळवळीमध्ये एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून ओळखली जात होती. तसेच स्त्रियांच्या समान हक्कांचा पुरस्कार करणाऱ्या, फेमिनिस्ट म्हणजे स्त्रियांच्या समान हक्कांचा पुरस्कार करणारी व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जात होतं. तसेच इंडियन नॅशनल काँग्रेसच्या त्या पहिल्या प्रेसिडेंटसुद्धा होत्या. सी वॉज ॲन इम्पॉर्टंट फिगर इन इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये सुद्धा त्यांचा महत्त्वाचा हातभार होता. सरोजिनी नायडूज वर्क ॲज ए पोएट अर्नड हर ए सब्रिकेट ऑफ ए नाइटिंगेल ऑफ इंडिया. आणि त्या एक कवयित्री म्हणून त्यांनी आपल्या देशामध्ये गान कोकिळेचा नावलौकिक असा मिळवला. लॅटर शी बिकेम द गव्हर्नर ऑफ युनायटेड प्रोव्हिन्स इन 1947, बिकमिंग द फर्स्ट वुमन टू होल्ड द ऑफिस ऑफ द गव्हर्नर इन इंडिपेंडंट इंडिया. इंडियन वीवर is a short poem where the poet talks about the three types of garment that the weavers weave at three particular time of a day. Each stanza of the poem represents the three important events of the human life. तर या कवितेमध्ये सरोजिनी नायडूंनी आपल्या जीवनातल्या 3 महत्त्वाच्या टप्प्यांचं वर्णन केलेलं आहे. तर कुठले ते महत्त्वाचे टप्पे? बर्थ म्हणजे चाइल्डहुड, अडल्टहुड म्हणजे यंग, अँड डेथ म्हणजे ओल्ड. द कलर्स मेन्शन्ड इन द स्टांजा आर व्हेरी सिग्निफिकंट ॲज दे इंडिकेट द मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट्स. आणि या तिन्ही स्टांजामध्ये जे आपल्या आयुष्याशी निगडीत असणारे जे कलर्स आणि मूड्स आणि कुठल्या घटना आहेत त्याचं सविस्तर आणि अतिशय छानपणे वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. तर चला पाहूया आपली कविता, इंडियन वीवर्स. इंडियन वीवर्स, भारतीय विणकर. वीवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ अ डे. वीवर्स विविंग ॲट अ ब्रेक ऑफ अ डे. तर हे विणकर जे आहेत ते विविंगचं म्हणजे विणकाम करण्याचं काम कधी करतायत? ॲट ब्रेक ऑफ अ डे म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला, पहाटेच्या वेळेला ते हे विविंगचं काम करत आहेत. Why do you weave a garment so gay? Why do you weave a garment so gay? आणि कवयित्री त्यांना विचारते आहे की तुम्ही, गे म्हणजे काय? तेजस्वी कलर. तर तुम्ही तेजस्वी कलरचं कापड का विणत आहात? ब्ल्यू ॲज द विंग्स ऑफ ए हॅल्शियन वाईल्ड. आणि तुम्ही ह्या हॅल्शियन म्हणजे कोण आहे? हा ग्रीक मॅथॉलॉजीमधला एक पक्षी आहे की त्याला ग्रीक दंतकथेमध्ये काहीतरी एक महत्त्वाचं स्थान आहे. आणि तो जो पक्षी आहे त्याचे पंख, त्याचे विंग म्हणजे काय? पंख, ते आहेत निळसर रंगाचे. तर अशा निळसर छान रंगामध्ये तुम्ही हे कापड का विणत आहात? वी वीव द रोप्स ऑफ ए न्यू बॉर्न चाइल्ड. आणि ते विणकर काय सांगतात पहा, वी वीव द रोप्स ऑफ ए न्यू बॉर्न चाइल्ड. आणि आम्ही हे आता कापड जे आहे ते आम्ही नवीन जन्माला आलेल्या मुलासाठी हे विणत आहोत. रोब्स म्हणजे काय? लहान मुलाचा पोशाख. नाउ लुक ॲट सेकंड स्टांजा. वीवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट. वीवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट. तर हा सेकंड स्टांजा जो आहे संध्याकाळचा वेळचा ह्याच्यामध्ये विस्तृत वर्णन केलेला आहे. संध्याकाळची वेळ कशी असते बघा, म्हणजे हा जो सेकंड स्टांजा आहे जीवनाचा दुसरा टप्पा. Why do you weave a garment so bright? Why do you weave a garment so bright? आणि तुम्ही हे जे कापड आहात तुम्ही इतकं तेजस्वी प्रकारचं कापड तुम्ही
कसं काय विणत आहात? लाईक द प्लम्स ऑफ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन. प्लम्स म्हणजे काय की एक मऊ असं पंख, आणि हे मऊ असे पंखाची उपमा कोणाची आहे? मोराच्या मोर पिसाची आहे. आणि त्याचे कलर कसे सांगितलेत? पर्पल अँड ग्रीन. वी व्ह्यू द मॅरेज वेल्स ऑफ ए क्वीन. आणि हे विणकर काय सांगतात उत्तर बघा. वी व्ह्यू द मॅरेज वेल्स ऑफ ए क्वीन. आणि आम्ही हे जे कापड आहे हे आम्ही कोणासाठी विणत आहोत? क्वीनसाठी. आणि ते कसले कापड म्हणून म्हणत आहेत? मॅरेज वेल्स. इथं या क्वीनचा अर्थ इथं नवरी मुलगी असा घेतलेला आहे, आणि मॅरेज वेल म्हणजे लग्नाचा ड्रेस किंवा चुनरी असं आपण म्हणू. तर या सेकंड स्टांजामध्ये ब्राईट कलर पर्पल ग्रीन असे वापरून तारुण्य अवस्था याचं वर्णन केलेलं आहे. आता तिसरा स्टांजा पहा. वी वर्स विविंग सोलेमन अँड स्टील. वी वर्स विविंग सोलेमन अँड स्टील म्हणजे हे वीवर्स काय करत आहेत की एकाच ठिकाणी स्थिर राहून, सोलेमन म्हणजे काय, दुःखी अशा अवस्थेमध्ये ते कापड विणत आहेत. व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल. व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल. आणि तुम्ही या अशा अंधाऱ्या रात्रीमध्ये, थंड अशा रात्रीमध्ये, अति थंड अशा, चिल म्हणजे काय आपण थंड म्हणू, मूनलाईट म्हणजे काय रात्रीची वेळ, मध्यरात्रीची वेळ. त्यामुळे कवयित्री काय म्हणते की तुम्ही या मध्यरात्रीच्या वेळेमध्ये, थंड अशा वातावरणामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचं कापड विणत आहात? व्हाईट ॲज ए फिदर अँड व्हाईट ॲज ए क्लाउड. आणि हे कसं आहे कापड? फिदर म्हणजे काय, पंखासारखं व्हाईट, आणि व्हाईट ॲज ए क्लाउड, आणि शुभ्र ढगासारखं, पांढऱ्या शुभ्र ढगांसारखं असं पांढरं कापड तुम्ही विणत आहात. वी व्ह्यू ए डेड मॅन्स फनरल श्राउड. आणि आम्ही, विणकर काय सांगतायत उत्तर पहा. आम्ही हे कापड डेड मॅन्स फनरल श्राउड म्हणजे एखाद्या मृत माणसाला झाकण्यासाठी किंवा गुंडाळण्यासाठी जे पांढरं वस्त्र वापरतात ते वस्त्र आम्ही इथं विणत आहोत. म्हणजे हा तिसरा स्टांजा जो आहे तो कशाशी निगडीत आहे? वृद्धावस्थेमध्ये. तर अशा प्रकारे कवयित्रीने अतिशय छान पद्धतीने बालपण, तरुणावस्था आणि वृद्धावस्थेचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. Look at the poem and find out the time indicate in each stanza and find out the expression that suggests the same for answer. Now look in first stanza, म्हणजे पहिल्या स्टांजामध्ये स्टांजा 1, मॉर्निंग हवर ब्रेक ऑफ अ डे. म्हणजे पहिल्या स्टांजामध्ये कुठली वेळ दर्शवलेली आहे? सकाळची, आणि ब्रेक ऑफ अ डे. ब्रेक ऑफ अ डे म्हणजे काय? सूर्योदय. स्टांजा 2, बिगिनिंग ऑफ नाईट ए फॉल ऑफ नाईट. आणि स्टांजा सेकंडमध्ये बिगिनिंग ऑफ नाईट ए फॉल ऑफ नाईट म्हणजे काय? संध्याकाळची वेळ. म्हणजे इथे काय सांगितले? तारुण्यावस्थेतला वेळ सांगितलेला आहे. स्टांजा 3, नाईट एव्हरीथिंग इज स्टील मून लाईट. आणि थर्ड नंबरच्या स्टांजामध्ये रात्रीची वेळ, आणि ज्या वेळेला सगळं काही स्थिर आहे असं सांगितलेलं आहे. नाव लुक ॲट इन दिस पिक्चर ब्रेक ऑफ अ डे. तर ह्या पिक्चरमध्ये सूर्योदयाची जी वेळ असते, अगदी पहाटेची जी वेळ असते ती दाखवलेली आहे पहा. आणि या पहाटेच्या वेळेमध्ये विणकर त्याचं काम करत आहे. नाव लुक ॲट इन दिस पिक्चर मॅरेज व्हील. तर हे मॅरेज व्हील याची कंपॅरिझन, ह्याची तुलना कशाबरोबर केलेली आहे? प्लम्स ऑफ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. तर हे जे वस्त्र आहे तारुण्यावस्थेमध्ये कुठलं वस्त्र वापरलं गेलं आहे असं कवयित्री सांगते. तर पिकॉकचे जे काही प्लम्स आहेत त्याच्यासारखं हे वस्त्र आहे, आणि ते कसं आहे? पर्पल आणि ग्रीन आहे. नाव लुक ॲट दिस पिक्चर फनरल श्राउड फॉल ऑफ नाईट. आणि आता रात्रीच्या वेळेला ते विणकर जे आहेत ते कुठल्या प्रकारचं कापड विणत आहेत? फनरल श्राउड म्हणजे मृत व्यक्तीला गुंडाळण्यासाठी जे पांढरं कापड वापरतात, तर ते पांढरं कापड हे या रात्रीच्या वेळी हे विणकर विणत आहे. नाव लुक ॲट दिस पिक्चर हॅल्शियन किंगफिशर लाईक मॅथॉलॉजिकल बर्ड. तर ह्या पिक्चरमधला जो ब्ल्यू कलरचा बर्ड आहे हाच तो हॅल्शियन बर्ड
की जो ग्रीक मॅथॉलॉजिकलमध्ये वापरलेला आहे, म्हणजे त्याला एक पुराणकथेमध्ये काहीतरी एक विशेष महत्त्व आहे. अँड दिस साईड विविंग कलरफुल थ्रेड्स, आणि हे सगळे कलरफुल थ्रेड्स लेखिकेने कवयित्रीने फर्स्ट स्टांजामध्ये यूज केलेले आहेत. नाव लुक ॲट इन दिस पिक्चर ब्ल्यू कलर, पर्पल कलर, ग्रीन कलर अँड व्हाईट कलर. They are indicated some things related about our life. Now look first blue color, innocence, trust, loyalty, calm, cool, open mindedness. म्हणजे आपल्या जीवनामध्ये हा कलर खूप महत्त्वाचा असा आहे आणि तो ब्ल्यू कलर ह्या कवितेमध्ये लहानपणाशी निगडीत असलेल्या गोष्टीशी जोडलेला आहे. तर ह्याच्यामध्ये इनोसन्स म्हणजे काय, निष्पाप, ट्रस्ट विश्वास ठेवण्याजोगा, काम शांततेचा, ओपन माइंडेड म्हणजे मत व्यक्त मोकळेपणाने मत व्यक्त करणारा, असा हा ब्ल्यू कलरचं वर्णन इथं केलेलं आहे. पर्पल सेन्सिटिव्ह, कम्पॅशन, लक्झरी, पॉवर, ॲम्बिशन. तर पर्पल कलरचं काय काय इंडिकेशन सांगितलेले आहेत की लक्झरी आहे, ऐषाराम आहे, कम्पॅशन म्हणजे काय, करुणा आहे, ॲम्बिशन म्हणजे काय, महत्त्वाकांक्षा वगैरे, अशा पद्धतीनं पर्पल कलर इंडिकेट केलेला आहे. ग्रीन कलर फर्टिलिटी, यूथ, लाईफ, ग्रोथ, नेचर अँड रिन्युअल. ग्रीन कलरमध्ये काय काय आता सांगितले पहा. फर्टिलिटी म्हणजे काय, नवीन उत्पादन किंवा सुपीकता, पुनरुत्पादन असं सांगितलेलं आहे. रिन्युअल म्हणजे नूतनीकरण. अँड ग्रोथ, नेचर, लाईफ, यूथ म्हणजे तरुणावस्था, लाईफ म्हणजे जीवन, अशा पद्धतीने हे ग्रीन कलर इंडिकेट करतो. व्हाईटमध्ये काय काय सांगितलं, प्युरिटी, विजडम, एज, कंटेनमेंट. प्युरिटी म्हणजे काय, शुभ्रता असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. विजडम म्हणजे शहाणपण. एज म्हणजे काय, वयस्कर किंवा वय असं सांगितलेलं आहे, पण त्याचा अर्थ आपण नॉलेज असाही घेऊ शकतो. कंटेनमेंट म्हणजे काय, समाधान. तर या पद्धतीने हे चारही कलर अशा अनेक गोष्टी व्यक्त होतात. Look at the poem again and complete the following table. Now here are the three parts: types of dress, color, for whom. Now first one stanza. आता तो स्टांजा कुठल्या टाईपचा ड्रेसशी रिलेटेड आहे, रोब्स, आणि कलर ब्ल्यू, आणि कोणासाठी, न्यूबॉर्न चाइल्डसाठी. स्टांजा 2 कुठल्या टाईपचा ड्रेस यूज केला आहे, मॅरेज वेल, कलर कट कुठले आहेत, पर्पल अँड ग्रीन, फॉर हुम, क्वीन्स मॅरेज. नाव लुक ॲट द स्टांजा 3 फनरल श्राउड. ह्या टाईपचा ड्रेस याच्यामध्ये यूज केलेला आहे. कलर व्हाईट अँड फॉर हुम, ओल्ड मॅन. तर वृद्ध माणसासाठी हा व्हाईट कलर इंडिकेट केलेला आहे. नाव लुक इन दिस पिक्चर. स्टांजा 1 यंग एज विच इज अ फुल ऑफ हॅपीनेस. तर तारुणावस्था ही जी असते ती फुल ऑफ हॅपीनेस म्हणजे खूप खूप आनंदमय असतो. अडल्संट पिरियड ऑफ इंथुसियाझम अँड स्पिरिट. आणि ह्या तरुण अवस्थेमध्ये सुद्धा आपण काय पाहू शकतो की खूप असा उत्साह आणि स्पिरिट म्हणजे काय, खूप जोश असं आपण म्हणू शकतो. स्टांजा 3 ओल्ड एज फुल ऑफ वरीज अँड क्लोज टू द एंड. आणि थर्ड स्टांजामध्ये म्हणजे वृद्धावस्था असं सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खूप काळजी असते आणि थोडंसं कुठेतरी आपण जीवनाच्या अंतिम टप्प्याकडे किंवा शेवटाकडे जात असतो, असा हा स्टांजा 3 दर्शवतो. पोएटिक डिव्हाइसेस. Read the following lines and find. Now look at down 1, 2, 3 lines. Why do you wear garments so gay? Blue as the wing of a Halcyon wild. Second number line. Why do you wear garments so bright, like the plums of peacock, purple and green? Third number line. Why do you wear in the moonlight chill, white as feather and white as क्लाउड. आता ह्या तिन्ही लाईन्समध्ये काय काय गोष्टी कम्पेअर केलेल्या आहेत पहा. तर पहिल्या लाईनचा आपण सांगू शकतो की हा जो त्या हॅल्शियन बर्डचे विंग जे आहेत ते बाल्यावस्थेसाठी कम्पॅरिझन केलेले आहेत. आणि सेकंड स्टांजामध्ये
पिकॉक, पर्पल, ग्रीन आणि हे पम्प्स जे आहेत तो तरुण अवस्थेचा काळ सांगतो. आणि थर्ड स्टांजा जो आहे व्हाय डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल, त्याच्यामध्ये फिदर आणि क्लाउड हे सगळे वृद्धावस्थेची लक्षणं सांगतायत. व्हॉट इज अ सच कम्पॅरिझन नोन ॲज, आणि हे सगळं कम्पॅरिझन जे आहे ते सिमिली या फिगर ऑफ स्पीच सारखे आहेत. व्हॉट पिक्चर डू यू इमॅजिन, आता हे सगळं तुम्ही रीड आउट करत असताना तुमच्या डोळ्यासमोर कोणते कोणते पिक्चर येतात किंवा कोणत्या पिक्चरची तुम्ही कल्पना करू शकता. तर एखादा बर्ड जो निळ्या रंगाचे विंग्ज आहेत, पिकॉक किंवा त्या पिकॉकचा मोर पीस तुम्ही आता डोळ्यासमोर आणत असाल. परत मूनलाईट आणि विदर आणि व्हाईट क्लाउड अशा चित्रांचं आपण इमॅजिनेशन करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, लुक ॲट द पोएम अँड फाइंड आउट व्हॉट आर द वर्ड्स रिपीटेड. व्हाय डू यू थिंक द पोएट हॅज रिपीटेड these words? What is the figure of speech called? Now we can say here what words are repeated here. Weavers, view, why do, view. तर हे शब्द रिपीटेड झालेले आहेत. आणि का हे शब्द रिपीट केले गेलेले आहेत, तर एखाद्या शब्दावरती जोर देण्यासाठी किंवा तो उत्कटतेने दाखवण्यासाठी त्या शब्दावरती रिपिटेशन, शब्दाचं अनेक वेळा रिपिटेशन केलेलं असतं. व्हॉट इज अ फिगर ऑफ स्पीच कॉल्ड, आणि याला आपण जो एखादा शब्द परत परत रिपीट केला जातो, एखादा लेटर, एखादं वर्ड स्टार्टिंग जे रिपीट केलं असतं त्याला आपण काय म्हणतो, रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच असं म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, लुक ॲट द पोएम अँड फाइंड आउट द लास्ट वर्ड ऑफ एव्हरी लाईन अँड लिस्ट देम. आता आपण जे काही 3 स्टांजा पाहिला ह्या पोएमच्या, तर ह्याच्यामध्ये आपण तिन्ही स्टांजामध्ये लास्ट वर्ड जे आहेत ते रायमिंग वर्ड पाहिले. तर ते कोणकोणते आहेत बघा. डे, गे, वाईल्ड, चाइल्ड, नाईट, ब्राईट, ग्रीन, क्वीन, स्टील, चिल, क्लाउड, श्राउड. तर अशा पद्धतीचे रायमिंग वर्ड्स आपण सांगू शकतो. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ सच यूज ऑफ लँग्वेज, आणि हे रिदिमेटिक कंटेंट येण्यासाठी आपण हे अशा पद्धतीचे वर्ड्स यूज केलेले असतात आपण असं म्हणू शकतो. आणि याची रायमिंग स्कीम कोणती येते पहा. ए ए, बी बी, सी सी, डी डी, ई ई, एफ एफ. तर पुन्हा आपण लवकरच भेटूया ब्रेनस्टॉर्मिंग आणि आईस ब्रेकरसाठी. धन्यवाद.